बघा मेटकेला काही बोलता येईना. मेटकेला मामाला शिवाय दिल्या. तुम्ही कोणाला विचारून मेटकेच्या रानामध्ये भेटत असेल, कुणाच्या पण घरावर कसाही तू ठेवायला निघाला, कुणा गरीबाचं पोटावर कशाला पाहिजे. त्यावेळी तो लतापा विक्री त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर देवाचं चरण धरलं, म्हणाला हे मामा, अरे म्हणला तुझ्या मेटकेची मला काय रे चुकी आहे. अरे बाबा तुझी भेट व्हावी म्हणून लतापा विक्री लई गोष्ट व्हावं, पण जगाच्या मार्गाचं पाय मला लागलं. लय आनंद झाला देवा मला या तुझ्या मेटकेची देवा काय सुद्धा चूक नाही बघ. मला रागानं लाल झालेला या कुलदेवाचा बाहेर बघत त्या लतापा विक्रीला मामाला त्या लतापा विक्रीच्या दंडाला दिलं. म्हणला उठ लेका, अरे तुझा भाव निर्मळ आहे, तुझी भक्ती निर्मळ आहे. माझा मामा सांगू लागला, बघा माझा भक्ती कशी असावी, निष्ठावंत व्हावं, भक्त असो धर्म निर्धार चुकू नये. माझ्या त्या लतापा विक्रीला आधार घेऊन सावली त्याच्या डोक्यावर उभा राहण्यासाठी वाटू लागली. त्या जगाच्या मार्गाला माझ्या दंडाला धरलं, उठून उभा केलं आणि पाठीवरती शाबासकीची थाप टाकली. आणि थाप टाकल्याबरोबर माझ्या लतापा विक्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले का, तर या जगाच्या मार्गाची थाप त्याच्या पाठीवर होती. एवढं सोपं आहे का? ज्या लतापा विक्रीला वाटायचं मामाला मला भेटावं, मामाचं दोन गोष्टी बोलल्या. त्या मामाला पाठीवरती हात टाकला आणि उंच बांधाच्या टेकडीवर माझा मामा त्या लतापा विक्रीला घेऊन बसला. आणि बसल्यानंतर लतापाची विचारपूस केली. मला एखादी आई वडिलांना प्रेमळपणे विचारपूस करावी, तशी माझ्या मामाला त्या लतापा विक्रीची विचारपूस चालू करायला सुरुवात केली. साल 1928. बघा या देवाची कीर्ती कशी आहे. बघा त्या लतापा विक्रीला म्हणला, हे म्हणला मामा ऐक म्हणला, तुझी मेंढी पावली आज माझ्या घराला आली ना, तर ऐक म्हणला मामा, कृपा कर माझ्या, आज तुझी मेंढी पावली तर आज माझ्या रानात ठोक. मामाला सांगितलं, लतापा विक्रीला ऐकायचं. बघा जगाच्या मार्गाचा तळ आज ज्याच्या कुणाच्या रानात बसला तरी त्रिवणी गावामध्ये खरंच तो भाग्यवान आहे. मी सांगू काय तुम्हाला, ह्या देवाचं पाय तुमच्या गावाला लागणं, या शेतमार्गाच्या रानाला लागणं एवढं सोपं नाही बाबा. तुम्ही म्हणाल बालुधनगर 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 हा धनगर समाजासाठी देव आहे मामा. मी सांगू काय तुम्हाला, 18 पगड जातीचा उद्धार माझ्या मामाला केला. यापेक्षा या देवाला अजून काय करावे बाबा. 18 पगड जातीचा उद्धार माझ्या मामाला केला. आणि उद्धार केल्यानंतर माझ्या लतापा विक्रीच्या रानामध्ये माझ्या मामाला तळ ठोकला. आणि तळ ठोकल्यानंतर माझ्या त्या लतापा विक्रीच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे, गरिबीची माहिती. आणि गरिबीची परिस्थिती असताना त्या लतापा विक्रीने मामाला म्हणाला, हे म्हणला मामा, हे बरं मामा ऐक रे म्हणला, अरे या गरिबाच्या झोपडीने मला या बालुधनगराचं पाय तरी लागू. जगाच्या मार्गाचा नाईलाज झाला. आणि यातून एक लक्षात घ्या, ज्याला माझ्या मामाची आतुरता लागते ना, आतुरता, त्याची भेट घेण्यासाठी माझा मामा प्रत्येकाच्या उमरेला सुद्धा जायला करत नाही. म्हणून माझे मामा लतापा विक्रीच्या घरी गेले. माझ्या घरी गेल्यानंतर त्या लतापा विक्रीची परिस्थिती काय असेल बघा. त्या लतापा विक्रीच्या घरावर माझं जे छप्पर होतं, त्या छप्पराला सुद्धा माझ्या सगळे ढिगळं पडले. इकडून बघितलं की आकाश दिसायचं, तिकडून बघितलं की आभाळ दिसायचं. काय त्या लतापा विक्रीच्या घरी